वाव, किती सुंदर हलवा आहे। चला तर मग बघूया याची रेसिपी। नमस्कार, महाराष्ट्र मिलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज खूप दिवसांनी मी तुम्हाला रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी ह्याचा बीटचा हलवा। तर अशी मुलं बीट खात नाहीत, मग अशा पद्धतीने हलवा करून तुम्ही नक्की द्या मुलांना। करायला पण सोपा आणि खायला पण खूप सुंदर। आणि मुलांना काय असतं, असं हात वगैरे लाल होतात, जीभ लाल होते खाल्ल्यावरती, त्याची पण आवड मुलांमध्ये जास्त असते। तर त्यासाठी हा हलवा नक्की ट्राय करून बघा मी कसा बनवला आहे। तर मग माझा नक्की ट्राय करा। नवीन असाल तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। चला तर करूया बीटचा हलवा। त्यासाठी लागणारे हे 125 ग्रॅम खवा आहे। खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता। साखर घेतली आहे तेवढीच, वजनाने तेवढीच। परत गोड तुमच्या आवडीप्रमाणे करा। आणि ड्रायफ्रूट जे असतील तुमच्याकडं, माझ्याकडं फक्त हे 2च ड्रायफ्रूट अवेलेबल होते, मनुके आणि बदाम। आणि दूध लागेल आपल्याला, साजूक तूप लागणार आहे। आणि हे बीट, आता हे बीट मी हे करून घेते, असं वरची साली काढून घेते। बघूया, हे बीट आहेत, पावशेर आहेत, 250 ग्रॅम आहेत। आता ह्याची साली काढून घेऊ आपण। अशा पद्धतीने मी पूर्ण साली तुम्हाला काढून दाखवते। साली यासाठी काढायच्या की त्याच्यावरती माती असते ना, जरी आपण धुतली तरी ती निघत नाही व्यवस्थित, त्यासाठी साली काढून घ्यायच्या, म्हणजे कचकच लागत नाही बनवल्यानंतर। खूप सुंदर लागतो आणि तुम्ही नक्की करा। आणि करून आहे ना, एखादा तासभर आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर खा, त्याची स्वाद आणखीनच वाढतो। खूप सुंदर, जसं आपण कॅन्डी कशा असतात फ्रूटच्या, सेम तशीच टेस्ट येते। नक्की ट्राय करा, मी दाखवतेच तुम्हाला। अशा पद्धतीने मी सर्व काढून घेते जे करणार आहे। पण हे बघा मी कसं हे काढलंय वरचं स्पिलरने। आता मी हे खिसतीये, असं व्यवस्थित खिसून घ्यायचं। हे बघा असं मी सगळं खिसून दाखवते तुम्हाला। बीट खिसून घेतले, कढई बी ठेवली आपली गॅसवर, थोडंसं गरम होते तिला। आणि हे तूप घालून, थोडंसं तूप घालायचं चिटकू नये म्हणून खाली। हा बघा कढई पण आपली गरम झाली। आता थोडंसं 1 चमचा तूप घालून घेतलं त्यावर, आणि त्याच्यामध्ये हे पीठ। आता हे थोडं राहिलेलं आहे माझ्याकडं खिसताना, तर ते होऊन जातं नंतर ह्याच्यामध्ये शिजून, म्हणजे हे होतं, सॉफ्ट होतं ते पण। याचं पाणी थोडंसं उस्तर भाजत राहायचं। बघा थोडंसं सॉफ्ट झालेत। आता याच्यातच आपण साखर टाकून घेऊ, म्हणजे काय होतं, साखरेचं पाणी म्हणून ते आणखीन सॉफ्ट व्हायला लवकर मदत होते। साखरेचं पाणी होते आणखीन सॉफ्ट होते, त्यासाठी आपण आणखीन थोडंसं दूध टाकून, आधी थोडंसंच टाकून घेऊ, मग लागण तसं टाकणार आहोत आपण। आणि ह्या स्टेजला आपण लगेच खवा पण घालणार आहोत। आता आपण 2च घेतले होते बीट, तर ह्यातला अर्धा खवा लागणार आहे आपल्याला। तुम्हाला जसं मगाशी मी दाखवताना विसरले, आपल्याकडं ते हे विलायची पावडर तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही घालू शकता। मी पण घालणार आहे, मला पण आवडतं विलायची
छान चव येते आपल्या हलव्याला. ते थोडंसं विरघळू द्या, ते खवा पण विरघळतोच आहे. साखर, खवा, त्याचं भरपूर पाणी झालेलं आहे. मला दुधाची गरज लागलेली नाही आहे. जर ते बीट फ्रेश असेल ना तर त्याचं पाणी भरपूर होतं, मग त्याच्यात दूध जास्त लागत नाही. तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही वापरू शकता. हे बघा, हे मी बदाम वगैरे नाही का ते असे, तुम्हाला जर असे कडक कडक नाही दाताखाली आवडत असतील चावायला तर तुम्ही डायरेक्ट टाका तुकडे करून मोठे मोठे. मी पण तसेच करून टाकले, तर आम्हाला आवडतं म्हणून मी तसेच टाकले. तर आता हे जरा 2-3 मिनिट पूर्ण कोरडा होऊस तर असं शिजवायचा. ह्याला बघा कुठल्याही कलरची गरज लागत नाही, काही नाही, कारण बीटला ऑलरेडी कलर खूप असतो आणि खूप मस्त पिंकिश कलरमध्ये आपला हलवा तयार होतो. आणि जेव्हा हा फ्रीजमध्ये आपण 1-1.5 तासासाठी ठेवतो ना तेव्हा त्याची चव आणखीनच वाढते आणि मग तो खूप सुंदर लागतो खाण्यासाठी. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. किती सोपं आहे पाहिलं ना. बघा आपला हलवा तयार झालेला आहे. आता मी सर्व करते. थोडीशी शाईन येण्यासाठी काय करायचं, एखादा चमचा तूप घालायचं, आणखीन शाईन येते आपल्या हलव्याला, चकाकी येते. बघा, बाकी कलर वगैरे काही वापरायची गरज तरी आहे का? किती सुंदर कलर आलाय बघा ना. बघा, दाखवते. वाव, किती सुंदर झालाय हलवा. अशा पद्धतीने तुम्ही पण करा. 8 दिवस स्टोअर करू शकता हा हलवा. लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल. थंडीचे दिवस आहेत आणि ही गरम गरम रेसिपी बनवून बघा. 2 तास फ्रीजमध्ये ठेवून मग तुम्ही सर्व करू शकता. ह्याला गरम करायची गरज नाही, डायरेक्ट खायला मस्त मस्त छान लागते. मस्त छान सुंदर असा ट्राय करा तुम्ही पण.